झाली म्हणून, पण वकील साहेब आता ज्या पद्धतीने सांगताय की अपिलाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात नाही, अर्थात निकालही लागलेला नाहीये, त्यामुळे इकडे जल्लोष सुरू असताना निवडणूक प्रक्रिया पुढे जात नाहीये. मग या जल्लोषाला काय म्हणायचं, निवडणुकीच्या सगळ्या प्रकरणाला मुळात अजून निवडणुकीमध्ये बिनविरोध झाली हे मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत. तिसऱ्या ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्या मिसेस शिंदे, सरस्वती शिंदे, त्यांचा अर्ज अजून आहे ना, त्यांनी अजून विड्रॉ कुठं केले? म्हणजे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला असं एक वेळेला आपण समजूया, पण 2 उमेदवार अजून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत ना. मग बिनविरोध झाली असा जल्लोष कस काय सुरू झाला? म्हणजे त्या सरस्वती शिंदे आहेत या त्यांनीच उभा केलेला त्या ठिकाणच्या डमी उमेदवार आहेत आणि त्यांना खात्री आहे की त्यांचा विड्रॉ करण्यासाठीच भरला गेलेला आहे, म्हणूनच त्यांनी अजून बिनविरोध निवडणूक झाल्याची घोषणा होण्याच्या आधीच जल्लोष सुरू केलेला आहे. त्यामुळे यातली कॉन्स्पिरन्सी जी आहे ती त्यातनं डिसाईड होते. सरस्वती शिंदे सुद्धा सांगितलंय की मी डमी उमेदवार आहे, मी भाजपच्या विचाराचे, त्यामुळे मी अर्ज माघारी घेणार आहे. त्यामुळे सरस्वती शिंदेचा प्रश्न संपलेला आहे. पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रक्रिया असताना अजून निकाल घोषित नाहीये, त्यामुळे ही निवडणूक अजून बिनविरोध पूर्णपणे म्हणता येते, पण अंगप्रती जल्लोष सुरू झालाय. नाही, पूर्णपणे नाही, अपूर्णपणे पण नाही, बिनविरोध अजून झालेलीच नाही आहे. हे कारण आता जर या संदर्भामध्ये ज्याचा अर्ज अवैध झालेला आहे उज्ज्वला थिटेंचा, त्यांनी त्याच दिवशी आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू असं ज्या वेळेला म्हटलेलं आहे आणि आता अपील दाखल झालेला आहे, तर या निवडणुकीला बिनविरोध अजून म्हणता येत नाही. जोपर्यंत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज न्यायालयाच्या पुढे डिसाईड होत नाही तोपर्यंत आपल्याला ही निवडणूक बिनविरोध किंवा निवडणूक झाली असं म्हणता येत नाही.